बातमी कोल्हापुरातून समोर येते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आलंय। सेवा संस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जाते असं म्हटलं जात आहे। सेवा संस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नियमबाह्य कर्ज वाटप केलं गेलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची यामधून लूट केली जाते। सेवा संस्थेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होते। नियमबाह्य कर्ज वाटप करून ही लूट केली जाते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हे नियमबाह्य कर्ज वाटप केलं जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते। श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्यादित गुढे ही संस्था गुढे गावाकरता 2002 ईस्वी रोजी गुढे गावातील शेतकऱ्यांकरता मंजूर झाली आहे। मी स्वतः या संस्थेचा सभासद आहे। अशा असता सदर संस्थेचा सचिव प्रशासक यांनी बेकायदेशीररित्या गुढे गावाव्यतिरिक्त बाहेरील कार्यक्षेत्रातील केकले गावचे सभासद करून त्यांना बेकायदेशीररित्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज पुरवठा केला आहे। जो बेकायदेशीर कर्ज पुरवठा हा बेकायदेशीर सभासदांना झालेला आहे। यातून जिल्हा बँकेचे तसेच जे सभासद शेतकरी आहेत यांचाच तोटा आहे। ह्या सर्व गैरव्यवहारामध्ये भ्रष्टाचारामध्ये संबंधित असणारा सचिव प्रशासक व बँकेचे कर्मचारी ह्या सर्वांच्यावर फौजदारी होणं गरजेचं आहे। असं जर नाही झालं शासनाकडून तर आम्ही सुमोटो कोर्टात जाऊन केस दाखल करू। शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावं यासाठी विविध सेवा संस्था या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाने कर्ज वाटप केलं जातं, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील एक सेवा संस्थाच गायब झालेली आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून त्यासाठी तक्रार देणारे वकील असतील का शेतकरी सभासद असतील यांना काही थांगपत्ता लागला नाही। आता या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने या संस्थेला कर्ज दिलं आहे, त्यामार्फत शेतकऱ्यांनाही कर्ज दिलं आहे। यामध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आरोपही या वकिलांनी केला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।